श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू, नाना सायोज्यतेचे विस्तारू, विस्तारले श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर चिंतनामध्ये आपल्याला समर्थांनी जो विचार आपल्यासमोर मांडलेला आहे, जे सामर्थ्य आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि त्या सामर्थ्याची उपासना आपल्याला करण्याची या ठिकाणी संधी समर्थ कृपेनं उपलब्ध करून दिलेली आहे। आता ही संधी उपलब्ध करून देत असताना आपल्याला की हे कुणाचं चिंतन, कशासाठी चिंतन चाललेलं आहे, तर कवेश्वर स्तवनाचं चिंतन चाललेलं आहे। कवी कसा असतो, हे कवीची काव्य प्रतिभा कशी असते, कवी कोणतं कार्य करत असतात, कारण कवी जेव्हा काव्य करत असतात तेव्हा ते कवी मनुष्य रूपामध्ये किंवा माणसाच्या रूपामध्ये आणि मनुष्य वेशामध्ये असतच नाहीत। कारण माणूस जेव्हा बोलतो त्यावेळेला त्याचं बोलताना त्याचं भान असतं, बोलताना त्याच्या लक्षात राहतं, बोलताना त्याची कुठेतरी जागृती असते। पण कवीची काव्य प्रतिभा जी असते ना, ही कवीची काव्य प्रतिभा जी असते, हा कवी परिपूर्णतेनं ईश्वराशी समरस झाल्याशिवाय, त्या तत्वाशी एकरूप झाल्याशिवाय कवीची काव्य प्रतिभा जागृतच होत नाही। आणि कवीची काव्य प्रतिभा जेव्हा जागृत होते तेव्हा कवी हा माणसाच्या रूपामध्ये आपण पाहत असू तर ते माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे बघू नये। कवी जेव्हा काव्य करतात आणि कवीची काव्य प्रतिभा जेव्हा जागृत होते त्यावेळेला ते फक्त आणि भगवंताचे रूपच म्हणून आपल्यासमोर असतं, ते ईश्वराचं रूप म्हणून आपल्यासमोर असतं, ते आपल्या सद्गुरूंचं म्हणून रूप आपल्यासमोर असतं। म्हणून अशासाठी म्हणून हे काव्य वाचत असताना किंवा या काव्याप्रमाणे आपण जर पाहिलं की हे कल्पनेचे कल्पतरू म्हटलेलं आहे। कल्पना विलास हा जो अंतःकरणामध्ये एक फार मोठा विषय आहे की कल्पनेचा विलास करणं म्हणजे कल्पना विलासात राहू नये। पण कल्पनेचा विलास काय असतो, आम्ही पहा आमच्या मनाच्या कल्पना ज्या आहेत ना, या इतक्या वायफळ कल्पना आम्ही फुलवत असतो अक्षरशः। या मनातल्या वायफळ कल्पनांचं इतकं सरोवर इतकं दाटलेलं असतं की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, मला फिरायला जायचंय, मला हे खायचंय, मला ते, या सगळ्यामध्ये आमची कल्पना अशा प्रकारे रंगून गेलेलो असतो। वास्तविक पाहता हीच कल्पना आम्हाला दुःखाला कारणीभूत होत असते। म्हणून कवी जे असतात हे कवी हे कल्पनेचे कल्पतरू। कल्पना कशी असावी, कल्पनेचं भान कसं असावं, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, अशी कल्पना असावी अंतःकरणामध्ये। नभे रे नभे सर्वथा राम भेटी। आता हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं की हे जे कल्पतरू आहेत, ही कल्पना की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू, नाना सायोज्यतेचे विस्तारो विस्तारले। पहा या काव्य प्रतिभेमध्ये, या श्रवणामध्ये, या काव्य प्रतिभेच्या श्रवणाने हे केल्यानंतर, हे श्रवण ऐकल्यानंतर किंवा त्याच्यानंतर कशा प्रकारे आपल्याला लाभ होऊ शकतो। म्हणून राजा परीक्षितीला शुकदेवांच्याकडून भागवताचं श्रवण केल्यानं मोक्ष प्राप्तीपर्यंत त्यांना जाता आलं। केवढा मोठं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, केवढी मोठी शक्ती त्याच्यामध्ये आहे, पण ते विश्वासानं करावं लागतं, श्रद्धेनं करावं लागतं। म्हणून असं आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये विश्वास जागृत होत नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये श्रद्धा जागी राहत नाही, ती श्रद्धा निर्माण होत नाही, तोपर्यंत खरे यश आपल्याला नेहमी टाळत राहतं। पहा, जेव्हा विश्वास पक्का असेल, श्रद्धा दृढ असेल,
तर मग आम्हाला कुठल्याही प्रकारानं यश कधी डावलत नाही, यश आम्हाला कधी टाळत नाही. पण निष्ठा कुठे अधुरी राहिली, निष्ठा कुठे कच्ची झाली. पहा, जेव्हा बांधकामाच्या वेळेला एक कच्ची भाजलेली वीट असते आणि एक पक्की भाजलेली वीट असते. पायामध्ये जर कच्ची वीट जर असेल ना, तर तो पाया ढासळून जातो. तू काय तत्वज्ञान सांगत होतास, किती शिकवत होतास, किती वेदांत सांगत होतास, किती साधक म्हणून मोठा अगदी तुझा केवढा मोठा प्रचार झाला होता, पण तुझ्या विचारांची वीट होती ना, ती वीट कच्ची होती रे बाळा. त्यामुळे ती वीट टिकली नाही. त्या विटेवरती उभं राहिलेली इमारत जी आहे ती बांधून व्हायच्या आधीच पडून गेली ना रे बाबा. म्हणून कवीची काव्य प्रतिभा जी आहे ही त्या पक्क्या भाजलेल्या विटेपेक्षाही जास्त चांगली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने ही वीट भाजलेली आहे. मला तर असं वाटतं की हे समर्थांचा ग्रंथ वाचत असताना, दासबोध श्रवण करत असताना किंवा दासबोधाचं वाचन करत असताना समर्थांच्या मनातून निर्माण झालेला प्रत्येक विचार आणि समर्थांच्या मुखातून बाहेर पडलेली ही वाणी जी आहे, ही वाणी ही साधी सोपी अगदी सर्वसामान्यांना मिळणारी वीट नव्हती किंवा नाही, तर समर्थांची ही वीट, दासबोधाचा पाया जो आहे हा सुवर्ण विटेने रचलेला पाया आहे. सोन्याच्या विटा आहेत, रत्नजडित अशा प्रकारच्या सोन्याच्या विटा आहेत. याला हजारो नाही, लाखो वर्ष नाही, तर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या पृथ्वीवरती अस्तित्वामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या दासबोधाला कुठल्याही प्रकारानं कधीही त्याला कमी लेखता येणार नाही, कधी त्याच्यामध्ये बदल होणार नाही, कधी त्याला डावललं जाणार नाही, कधी त्याला टाळून चालणार नाही, कधीही दासबोध एका बाजूला ठेवून चालणार नाही. दासबोध आणि दासबोधातले विचार हे प्रत्येक मुलाच्या आणि विद्यार्थ्यांच्याच अंतःकरणामध्ये, मनामध्ये रुजून बसलेले असले पाहिजेत. आणि म्हणून या ग्रंथाचं वाचन या दृष्टीनं पाहावं, कारण समर्थांचा दासबोध मुलांसाठी मुद्दाम सांगतो आहे की समर्थांचा दासबोध हा प्रयत्नवादाचं प्रत्यक्ष उत्तुंग अशा प्रकारचं ते शिखर आहे, जीवनाचा आधार आहे, जीवनाचा पाया आहे. आणि या जीवनाचा पाया जर या विद्यार्थी दशेमध्ये आपण जर आपल्यासमोर ठेवला तरच पुढे काही चांगलं घडू शकतं. आपण बाल संस्काराला जाणारी मुलं आहोत. या संस्कारातून आपण काय शिकावं, तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. देव, देश आणि धर्मासाठी मला प्राणाची आहुती देण्याची वेळ आली तरी चालेल, पण माझं देव, देश, धर्माचं व्रत जे आहे, हे व्रत आणि त्या व्रतापासून मी कधीही बाजूला होऊ शकणार नाही. अशा प्रकारची मनाची धारणा ही प्रत्येकाची असण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी तसे प्रयत्नही आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. असा हा समर्थांचा समर्थ विचार या श्रवणाच्या माध्यमातून आपण आज इथे पाहिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.